शरणार्थी लिंगायत सेवा संघाच्या वतीने शरण चरित्रामृत या श्रावण मासानिमित्तानं सुरू करण्यात आलेल्या वैचारिक प्रबोधनपर उपक्रमामध्ये आज दिनांक 27 जुलै 2020 रोजी मी प्राध्यापक डॉक्टर लक्षट्टे रत्नाकर बाबूराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख देगलूर महाविद्यालय देगलूर, आज आपणासमोर शरण सुरैया यांच्या जीवनचरित्रावर मी माझे विचार मांडणार आहे। लिंगायत सेवा संघाच्या वतीनं शरण चरित्रामृत नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे। याबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतंय। सध्याच्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर घरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती एक मानसिक दडपणाखाली आणि भीतीखाली तो जगतोय। अशा परिस्थितीमध्ये त्याला जीवन जगण्याला एक नवीन उभारी मिळावी, त्याच्यामध्ये धैर्य साहस यावं, यासाठी म्हणून ही शरण चरित्रामृत उपक्रम सुरू केलेला आहे। कारण कोणत्याही संकटकालीन परिस्थितीमध्ये मानवी जीवनाला उभारी देण्याचं काम महापुरुषांच्या विचारांनी केलेलं आहे। याला साक्ष महापुरुषांच्या जीवनचरित्रामध्ये घडलेली प्रत्येक घटना आपल्याला सांगता येते। अगदी त्याच पद्धतीनं या उपक्रमाकडं मी व्यक्तिगतरित्या पाहतोय। सध्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये मनामनामध्ये भांडवली व्यवस्था आणि नवउदारमतवादी व्यवस्थेनं जी चंगळवादी आणि भोगवादी संस्कृती निर्माण केलेली आहे, त्याला नाकारून बसव मूल्यांशी सांगड घालून कशा पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे हे या शरण चरित्रामृतच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात असावा, असंही मला या निमित्ताने वाटतंय। आज मला जो विषय दिलेला आहे तो आहे शरण सुरैयाचा। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांसोबत त्यांच्या स्थापन केलेल्या अनुभव मंटपामध्ये कार्य करणारा हा शरण सुरैया आहे। शरण सुरैयाचे चरित्रामृत आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्यासाठी मी का निवडले, त्या पाठीमागे एक कारण आहे। ते असं आहे की मी मागच्या 15 ते 16 वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये राहतोय। त्यामुळे नांदेड हा जिल्हा कर्नाटक आणि आजचा तेलंगणा या जिल्ह्याच्या भौगोलिक सीमाशी लगत असलेला हा जिल्हा आहे। त्यामुळे मला प्रारंभापासूनच वाटत होतं की या परिसरामध्ये बसवादी शरणांचा स्पर्श किंवा त्यांच्या विचाराची ज्योत याही भागामध्ये आणि या परिसरामध्ये 12व्या शतकापासून आलेली असावी। त्याचे काही अवशेष किंवा त्याचे काही आधार या परिसरामध्ये मिळतात का, हे पाहणं एक संशोधक म्हणून माझ्यासाठी उत्सुकतेचा भाग राहिलेला आहे। या उत्सुकतेपोटी जेव्हा मी नांदेड तेव्हा मला या भागातल्या अनेक तालुक्यांमध्ये असलेली बसवण्णांची मंदिरं, उदाहरणार्थ हदगाव तालुक्यामध्ये
देगलूर तालुक्यातल्या आलूर गावामध्ये, देगलूर तालुक्यातल्या मरखेल गावामध्ये, नांदेड शहरामध्ये असलेला जंगमवाडीचा परिसर, कंधारला असलेलं उर्लिंग पेद्दीचं मठ आणि या परिसरामध्ये बहुल संख्येनं राहत असलेला लिंगायत धर्मीय समाज बांधव. शहरामध्ये शरण शिवाप्पा आणि पार्वतीबाई यांचे सुपुत्र म्हणून इसवी सन 1135ला शरण सुरैयाचा जन्म झालेला आहे. शरण सुरैयाचे जे वडील होते हे त्या काळातले नंदीग्राम परिसरातले एक फार मोठे व्यापारी होते. व्यापारी असलेलं हे कुटुंब, घरामध्ये धनधान्य, संपत्ती, वैभव विपुल प्रमाणामध्ये होती. त्याच पद्धतीनं लिंगायत संस्कृती, आचारविचार या सर्वांचा घरामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये नित्यनेम असत. या सगळ्यांचा प्रभाव बालपणामध्ये शरण सुरैयाच्या व्यक्तिमत्वावर झालेला आपल्याला दिसतोय. घरामध्ये वडील शिवाप्पा आणि पार्वतीबाई यांच्याकडनं सातत्यानं होणारी शिवोपासना, या शिवोपासनेतून प्रेरणा घेऊन त्यांच्या वडिलांनी शरण सुरैयाला तत्कालीन गुरुकडनं त्यांना शिक्षा दिलेली आहे. आणि हे गुरु म्हणजे त्या काळातल्या वसमतच्या लासीन मठातील गुरूंकडनं त्यांना दीक्षा दिली. यामध्ये इष्टलिंग पूजा, लिंग साधना या दीक्षेची शरण सुरैयांना दिल्यानंतर लासींच्या गुरुमठामध्येच, तिथल्या गुरुकुलामध्ये शरण सुरैयाला पुढील शिक्षणाचे धडे लासीन मठाच्या गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून देण्यात आलेले आहेत. या मठामध्ये आल्यानंतर शरण सुरैयाचं बालपणातलं विद्यार्जनातलं कौशल्य, विद्यार्जनातली जिज्ञासा, विद्यार्जन करण्याची गहनता, मग हे विद्यार्जन वेद अभ्यासातलं असेल, शस्त्रशास्त्रातलं असेल, व्यायामातलं असेल, तलवारबाजीतलं असेल किंवा अनेक कला, साहित्य, संस्कृती या सर्व क्षेत्रातलं विद्यार्जन करण्यासंदर्भातली शरण सुरैयाची असलेली जिज्ञासा पाहून लासीन मठाचे जे गुरु आहेत ते मोठ्या आनंदाने शरण सुरैयाला आत्मीयतेने, जिव्हाळ्याने आणि प्रेमाने त्याला दीक्षा देतात. आणि हा दीक्षा ग्रहण केलेला शरण सुरैया लासीन मठातल्या वसमतून जेव्हा तो नंदीग्राममध्ये येतो तेव्हा नंदीग्रामला आल्यानंतर अगदी आनंदाने, उत्साहाने
संपूर्ण नंदीग्राम नगरीमध्ये शरण सुरैयाचं आणि त्यांच्या गुरुचं स्वागत केलं जाते. म्हणजे या नंदीग्राम शहरामध्ये एक शिवमय वातावरण, शिवभक्तिमय वातावरण त्या काळामध्ये निर्माण होतं आहे. घरी आलेल्या गुरुचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होतं आहे. अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे आणि गुरूंचं दर्शन आपल्या घरी होतं आहे आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये शिकून परिपूर्ण होऊन आपला मुलगा आपल्या घरी येतोय या आनंदाने हर्षोल्लासित होऊन शिव ओळखलं जात होतं. आणि या कुटुंबाकडनं, त्यांच्या वडिलाकडनं शिवप्पाला मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाराचे धडे मिळतात. आणि हे कुटुंब म्हणजे शिवप्पा येतात. हे गुरु घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत या कुटुंबाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये होते. या गुरूंची त्यांच्या घरामध्ये इष्टलिंग पूजा साधना केली जाते. या साधनेमध्ये हे कुटुंब अगदी मंत्रमुग्ध होऊन सहभागी होते. उरलिंग देवांकडनं शरण सुरैयाच्या घरी झालेली इष्टलिंग पूजा, इष्टलिंग साधना हे पाहून शरण सुरैया प्रभावित होतो आणि त्याला गुरु उरलिंग देवाबद्दलचं एक आकर्षण त्याच्या मनामध्ये निर्माण होतं आहे. यामध्ये उरलिंग देव आणि शरण सुरैया या दोघांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहवास या काळामध्ये येतो. शरण सुरैयाच्या मनामध्ये इष्टलिंगाप्रती असलेलं प्रेम, इष्टलिंगाप्रती असलेलं आकर्षण, त्याच्यामध्ये असलेला शिवभक्तीचा वास याबद्दल जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम उरलिंग देवांच्या मनामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. उरलिंग देवांच्या मनामध्ये शरण सुरैयाबद्दल एक जिव्हाळा वाढायला लागतो. त्याबद्दल असलेली त्याची जिज्ञासा पाहून उरलिंग देव अतिप्रसन्न होतात आणि हा सगळा पाहुणचार घेऊन उरलिंग देव पुन्हा आपल्या कंधारच्या मठाकडे जातात. कंधारच्या मठाकडे उरलिंग देव गेल्यानंतर शरण सुरैयाची इष्टलिंगाची उपासना, व्यापार यामध्ये तो मग्न राहतो. बसवकल्याणमध्ये त्या काळात महात्मा बसवण्णांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून जी ज्ञानाची क्रांती निर्माण केली होती, जी वचन साहित्य
मंडपाच्या कार्यामध्ये, तिथल्या वचन साहित्याच्या निर्मितीमध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे, ही एक ओढ उरलिंग देवांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग हे उरलिंग देव कंधारहून बसव कल्याणला जायला निघतात आणि जाता जाता ते नंदीग्रामला येतात. आणि नंदीग्रामला आल्यानंतर शरण सुरैयाच्या घरी येऊन त्यांचे वडील शिवप्पा आणि पार्वतीबाई यांना अशी विनंती करतात की आपण माझ्यासोबत सुरैयालाही पाठवावे, कारण सुरैयाची कायक मग्नता, सुरैयाचं कायकावरचं असलेलं प्रेम, सुरैयाची इष्टलिंगाप्रतीची असलेली उत्कट भावना, याबद्दल सर्व उरलिंग देवांनी जाणलं होतं. उरलिंग देवांनी ते स्वतः पाहिलं होतं. आणि शरण सुरैयामध्ये जे काही सगळे स्वभाव गुण होते, ते सगळे स्वभाव गुण महात्मा बसव या झालेल्या सर्व चर्चेतून पहिल्यांदा शरण सुरैयाला महात्मा बसवण्णांच्या व्यक्तिमत्वाबद्दलची ओळख होते. या संपूर्ण नांदेडहून बसव कल्याणमधल्या प्रवासामध्ये उरलिंग देवाकडनं शरण संस्कृती, शरण साहित्य, महात्मा बसवण्णा यांनी बसव कल्याणमध्ये सुरू केलेलं सामाजिक सुधारणेचं कार्य, याची ओळख या प्रवासामध्ये उरलिंग देवाकडनं शरण सुरैयाला चांगल्या पद्धतीनं होते. उरलिंग देवासोबत जेव्हा शरण सुरैया अनुभवंत बसव कल्याणमध्ये येतो, तेव्हा या बसव कल्याण परिसरामध्ये महात्मा बसवण्णांच्या प्रभावकारी व्यक्तिमत्वाने प्रेरित होऊन कायकमग्न झालेली सर्व जनता पाहून शरण सुरैयाला मनस्वी आनंद व्हायला लागतो. आणि आपल्या जीवनाची वाटचाल उरलिंग देवांच्या मार्गदर्शनामुळे योग्य ठिकाणी होते, योग्य दिशेनं होते, याचा आनंद सुरैयाला मनस्वी होतो. शरण सुरैयाच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आज 12व्या शतकामधल्या शरण सुरैयाच्या व्यक्तिमत्वाबद्दलचे जे काही पुरावे आहेत, ते सगळे पुरावे नांदेड येथे शशिकांत बसवेश्वर दरगू मोदी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या सुरैया वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला आजही त्या उपलब्ध आहेत. आजही आपण त्या जाऊन पाहू शकतो. शशिकांत बसवेश्वर दरगू मोदी हे शरण सुरैयाचे वंशज म्हणून आजही नांदेडला आहेत. शरण सुरैयाबद्दल आजपर्यंत तरी स्पष्ट स्वरूपात कोणतंही लिखित असं चरित्र उपलब्ध नव्हतं. फक्त महात्मा बसवण्णांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपामध्ये दासोहाचं काम करणारा शरण म्हणून आणि नंदीग्राममध्ये व्यापारी कुटुंबामध्ये जन्मलेला शरण म्हणून
एवढीच माहिती शरण सुरैयाबद्दलची उपलब्ध होती. पण या माहितीला आपल्या संशोधनाच्या कलेचा आविष्कार देऊन आणि या वस्तुसंग्रहालयामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व साहित्याचा आधार घेऊन शशिकांत बसवेश्वर दरगू मोदी यांनी शरण सुरैया नावाचं एक छोटेखानी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मला वाटतंय आजच्या काळात शरण सुरैयाबद्दल आपणास जी काही माहिती उपलब्ध होते ती माहिती मिळण्यासाठीचं हे पुस्तक अतिशय समर्पक आणि योग्य आधार म्हणून आपल्याला वापरता येतो. बसवकल्याणमध्ये आलेला शरण सुरैया महात्मा बसवांना अनुभव मंटपामधील सर्व शरण यांच्या व्यक्तिमत्वाने, यांच्या चारित्र्याने अगदी प्रसन्न होतो, प्रभावित होतो आणि तो तिथेच रममान होतो. म्हणजे साधारणपणे 1135ला जन्म झालेला शरण सुरैया वयाच्या सुरुवातीची 20 वर्ष जवळपास तो नंदीग्राम शहरामध्ये राहतो. आणि त्यानंतरचा जो कल्याण क्रांतीपर्यंतचा जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे जवळपास साधारणपणे पुढची 10 ते 12 वर्ष शरण सुरैयाने बसवकल्याणमध्ये घातली असावीत असा एक अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो. या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शरण सुरैयाने महात्मा बसवण्णा, अक्क महादेवी, अल्लम प्रभू, चन्न बसवेश्वर यांच्या वैचारिक आणि ज्ञानिक प्रेरणेने प्रेरित होऊन अनेक वचने लिहिली असावीत. परंतु कल्याण क्रांतीमध्ये बरीच जी वचनं नष्ट झाली त्याच्यामध्ये शरण सुरैयाने लिहिलेली सगळी वचने नष्ट झाली असावीत. त्यामुळे आज शरण सुरैयांची वचनं आपल्याला सापडत नाहीत असा तरी माझा आजच्या काळातला एक प्राथमिक अंदाज आहे. कदाचित हा भविष्यात आणि वर्तमानातला एक संशोधनाचा विषय असेल. संशोधकाला या दिशेनं संशोधन करण्याची एक संधी देखील या निमित्ताने उपलब्ध होते. बसवकल्याणमध्ये महात्मा बसवण्णांच्या व्यक्तिमत्वाची महती ऐकून जसे अनेक शरण आले अगदी त्याच पद्धतीनं उरलिंग देवामुळं बसवकल्याणला शरण सुरैयाचं आगमन होते. या जवळपास 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये बसवकल्याणमध्ये महात्मा बसवण्णांच्या सहवासात, बसवादी शरणांच्या सहवासात राहून हा शरण सुरैया आपली दिनचर्या करतोय. शरण सुरैया म्हणजे दासोह, शरण सुरैया म्हणजे इष्टलिंग भक्ती, शरण सुरैया म्हणजे कायकाचं दुसरं नाव, शरण सुरैया म्हणजे कायक प्रियता. म्हणजेच महात्मा बसवण्णांनी बसवकल्याणमध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी, एक नवसमाज निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीच्या शरणांची अपेक्षा केली होती, ज्या पद्धतीच्या नागरिकांच्या निर्मिती केली होती, तशाच गुणवैशिष्ट्याने परिपूर्ण असलेला शरण सुरैया म्हणून आपल्याला सांगता येतो. शरण सुरैया महात्मा बसवण्णांनी अनुभव मंटपामध्ये आलेल्या आणि बसवकल्याणमध्ये अनेक भागातून आलेल्या शरणांसाठी जे दासोह भवन निर्माण केलं होतं त्या दासोह भवनामध्ये हा शरण सुरैया आपलं कायक करत असे. शरण साहित्यामध्ये दासोह प्रमुख म्हणून अशी ओळख या शरण सुरैयाची आहे.
या दासोह भवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक शरणांनी दासोह घेतला का नाही हे पाहणे, या सर्व शरणांना रुचकर, स्वादिष्ट, पोषक दासोह उपलब्ध करून देणे, ज्या ज्या शरणांनी आपलं नित्य कायक केलेलं आहे त्याच शरणांना दासोह देणे, आयतखाऊ लोकांना, कष्ट न करणाऱ्या लोकांना दासोह घेण्याचा किंवा प्रसाद घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता. ही जी काही आचारसंहिता महात्मा बसवण्णांनी बसवकल्याणमध्ये घालून दिली होती, त्या आचारसंहितेचं व्यक्तिगत जीवनामध्ये देखील शरण सुरैयांनी पूर्णतः पालन केलेलं आहे. म्हणजेच दासोह भवनामध्ये आलेला प्रत्येक शरण दासोह घेतल्यानंतरच, त्याला दासोह दिल्यानंतरच हा शरण सुरैया स्वतः दासोह घेत असत. दासोह घेण्यापूर्वी इष्टलिंग पूजा करणे, इष्टलिंग पूजा केल्याशिवाय दासोह करायचा नाही, हा कटाक्ष शरण सुरैयाचा होता. म्हणजेच जेवढी निष्ठा शरण सुरैयाची शरणांवर श्रद्धेचे आणि निष्ठेचे बाळकडू कदाचित शरण सुरैयाला त्याच्या कौटुंबिक वातावरणातून मिळाले असतील आणि त्याची प्रगल्भता, त्याचं महत्त्व, त्याचं श्रेष्ठत्व बसवकल्याणमध्ये या सर्व शरणांच्या सहवासात राहून मिळालेलं असावं आणि त्याची एकनिष्ठता पुन्हा इष्टलिंगावरची मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असावी. अशा पद्धतीनं अनुभव मंटपामध्ये आणि दासोह भवनामध्ये निष्ठेनं प्रामाणिकपणे शरणांची सेवा करणारा आणि महात्मा बसवण्णांनी निर्माण केलेल्या दासोहाच्या संकल्पनेला व्यवहारामध्ये आणणारा एक शरण म्हणून शरण सुरैयाची शरण साहित्यामध्ये, शरण संस्कृतीमध्ये, शरण आंदोलनामध्ये, शरण चळवळीमध्ये एक ओळख आहे. आणि मला याचा खूप अभिमान वाटतो की असा एक शरण या नांदेड जिल्ह्यातला आहे. शरण सुरैयाच्या चरित्राचा अभ्यास करत असताना माझं असं लक्षात आलं की महात्मा बसवण्णांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यावर आघात करणाऱ्या वर्गांनी कल्याण क्रांतीच्या माध्यमातून जी आसुडी बुद्धी कार्य केलं, त्यामध्ये बसवादी शरणांनी निर्माण केलेली सर्व शरण चळवळ, सर्व वचन साहित्य मोडीत निघालं. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं जेणेकरून महात्मा बसवण्णांनी केलेलं हे कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत टिकलं पाहिजे, येणाऱ्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरलं पाहिजे, हा विचार करून शरण सुरैया या कल्याण क्रांतीच्या काळामध्ये बसव कल्याणमध्ये असलेल्या जवळपास 1000 जंगमांना घेऊन तो नांदेडमध्ये येतो. ज्या वाटेने शरण सुरैया नांदेडमध्ये आले असतील त्या सर्व वाटेने येताना त्यांनी आपल्यासोबत वचन साहित्याचे गठ्ठे हे नक्कीच आणले असावेत. येताना जिथं जिथं यांना शक्य असेल तिथं तिथं त्यांनी वचन साहित्याचा प्रचार आणि प्रसार केला असेल. ते गठ्ठे त्या त्या भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवले असतील आणि उरलेले काही गठ्ठे हे नांदेडला म्हणजे त्या काळच्या नंदीग्राममध्ये ते घेऊन आलेले असावेत. आपल्यासोबत आलेल्या या 1000 जंगमांची सेवा कशी करायची आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण नंदीग्राम परिसरामध्ये शरण संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार कसा करावा, हा विचार
शरण सुरैयाच्या मनाला स्पर्श करत होता. अशा काळामध्ये एक व्यापारी असलेला शरण सुरैया उच्च श्रीमंत कुटुंबामध्ये जन्मलेला शरण सुरैया, ज्याच्या वडिलाचा अतिशय फार मोठा व्यापार होता, या सर्व श्रीमंतीचा वैभवाचा वापर या जंगमांच्या व्यवस्थेसाठी, या जंगमांच्या निवासासाठी करावा, जेणेकरून यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये ही शरण संस्कृती या भागामध्ये रुजेल, या भागामध्ये ती वाढेल. आजच्या काळामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आपल्याला जो काही मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाज दिसतोय, मला वाटतंय कदाचित त्या पाठीमागं हे एक मूळ कारण असेल. या संपूर्ण परिसरामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये जंगम वर्ग दिसतोय, त्याचंही मूळ कारण हे असावं. कारण शरण सुरैयानी त्या काळामध्ये नांदेडमध्ये या सर्व जंगमांच्या निवासासाठी एक जंगम वाटिका उभी केली होती. ही जंगम वाटिका आजही नांदेडमध्ये जंगमवाडी या नावाने आपल्याला दिसते. संपूर्ण महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाचा जर आपण विचार केला तर कर्नाटकाच्या सीमालगत असलेल्या गावामध्ये हा समाज बहुल भागामध्ये आपल्याला दिसतोय. त्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये हा समाज आपल्याला दिसतोय. मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद हे लिंगायत बहुल संख्येनं असलेले जिल्हे आहेत. आणि कदाचित हे प्रमाण का वाढतंय याचा जर आपण विचार केला तर त्याच्या मुळाशी आपल्याला शरण सुरैयाच्या या विचाराचा धागा कुठंतरी आपल्याला याच्या मुळाशी असावा असं मला वाटतंय. या संपूर्ण 1000 जंगमांना नांदेडला म्हणजे नंदीग्रामला घेऊन आल्यानंतर त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली आणि यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा बसवण्णांच्या शरण साहित्याच्या, वचन साहित्याच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा उपक्रम देखील शरण सुरैयांनी या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवला असेल. याशिवाय महात्मा बसवण्णांच्या विचाराचा आणि प्रचाराचा प्रसार करणाऱ्या संपूर्ण उपक्रमांवर कल्याण क्रांतीमुळं फार मोठ्या प्रमाणात आघात निर्माण झाला होता. आणि या कल्याण क्रांतीची दाहकता एवढी विशाल होती, एवढी गंभीर होती की त्या काळामध्ये संपूर्ण परिसरात या कल्याण क्रांतीची दहशत निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये शरण सुरैया या सर्व जंगमांना सोबत घेऊन महात्मा बसवण्णांचं काम या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये निर्माण करण्याचं काम करतोय. कारण शशिकांत बसवेश्वर दरगू मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन जर आपण मांडणी करायचं ठरवलं तर आपल्याला असं सांगता येत आहे की 1191 पर्यंत शरण सुरैया हे जिवंत होते. म्हणजे साधारणपणे 1167ला किंवा 65च्या पुढच्या काळामध्ये कल्याण क्रांतीला पोषक अशी परिस्थिती निर्माण होते. आणि तिथून पुढं म्हणजे जवळपास साधारणपणे 22 ते 23 वर्ष जिवंत राहून महात्मा बसवण्णांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम शरण सुरैयांनी या काळामध्ये केलेलं आहे. आपलं दुर्दैव आहे की एवढं महान कार्य करणारा हा शरण, त्याचं एखादं चित्र देखील आज आपल्या पुढं नाही. कदाचित ते असेल पण माझ्या तरी पाहण्यामध्ये ते आलेलं नाही. आणि या निमित्तानं मी बऱ्याच जणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं देखील मला शरण सुरैयाचं एखादंही चित्र या निमित्तानं पाहता आलं नाही. तर हे चित्र देखील कल्पनेच्या आधारे कसं असेल
हे देखील निर्माण करण्यासाठी संशोधकाला एक नवीन संधी या निमित्तानं आपल्याला दिसते. महात्मा बसवण्णांच्या विचाराचा आणि प्रचाराचा प्रसार व्हावा म्हणून त्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये जंगम वाटिका असेल, अक्षय तृतीयेला स्थापना करणं असेल, असे अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम शरण सुरैयांनी या भागामध्ये निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये सप्ते असतील, सात्विक उपक्रम असतील, ह्या सगळ्यांची निर्मिती या काळामध्ये या भागामध्ये शरण सुरैयांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. आणि त्यामुळंच आपल्याला हा जो संपूर्ण परिसर आहे, हा संपूर्ण परिसर लिंगायतमय झालेला दिसतोय, जंगममय झालेला दिसतोय. आणि या परिसरामध्ये असणारा जो संपूर्ण समाज आहे, या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी लिंगायत संस्कृतीचे आणि शरण संस्कृतीच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. त्या पाठीमागं कुठंतरी शरण सुरैया, उरलिंग देव, उरलिंग पेद्दी यांचं योगदान या भागात मोठ्या प्रमाणामध्ये असेल. शरण सुरैया यांच्या रूपानं किंवा उरलिंग देवाच्या रूपानं देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे. तर या निमित्तानं मला शरण सुरैयाच्या चरित्रावर आपले विचार मांडण्याची संधी शरण चरित्रामृत या उपक्रमामध्ये लिंगायत सेवा संघाच्या ई अनुभव मंडप या पेजवरनं उपलब्ध झाली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझा शरणू शरणार्थ.